सगळे मान्यवर आणि आपण सगळे एवढे मान्यवर काय आहे अच्छा अच्छा नाही ते मंत्री लोकांना मध्येच आणून देतात ना हे वाचा ते वाचा ते तर मी काय मंत्री नाही आणि मला मुख्य म्हणजे माझ्यासमोर बसलेले जे सगळे शेतकरी आजची जी पिढी आहे ज्यांनी स्वातंत्र्य बघितलेलं आहे आणि ज्यांना स्वातंत्र्याचा खरा विकास झालेला बघितलेला आहे ते सगळे लोक आहात. तुमच्याबद्दल मला खूप आदर आहे आणि तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा नाही. एवढा मी मोठा नाही आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करायला लागणं एवढं कोणी मोठं नसतं. मुळात आपल्याला कळत असतं आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि स्वतःची टोपी स्वतःला घालणारे आहात. तुम्ही स्वतःची टोपी दुसऱ्याला घालणाऱ्यातले नाही आहात तुम्ही. त्यामुळं तुम्हाला मी अजून काय वेगळं सांगणार. मला इथं बोलावलं तर मला खूप आनंद आहे. मी दुसऱ्याचे विचार बदलावे ह्या विचाराचा नाही, आपण आपले विचार बदलावेत या विचाराचा मी आहे. माझ्या अनुभवातनं मला असं लक्षात आलं आहे की आपले विचार आपण बदलूया, दुसऱ्याचे विचार बदलण्याचा एवढं स्वतःला शहाणा समजू नये कोणी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे ज्यांनी बदलावं त्यांनी बदलावं. मला असं वाटतं की आपण दुसऱ्याचे विचार बदलायच्या भानगडीत पडू नये. ओझरमध्ये आलोच आहे तर खाली माझा एक इंस्टाग्रामला एक यूट्यूब चॅनल काढले मी. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो लोकांना खूप आवडतो आहे. तुम्ही बघितलं नसेल म्हणून तुम्हाला सांगतो की शेतीच्या कामाला नेहमी बैल लागतो, कष्टाच्या कामाला नेहमी गाढव लागतो आणि विकासाच्या कामाला नेहमी घोडा लागतो. तर मला म्हणायचं आहे की शेतकरी हा आपल्याला कधी आपल्या आईबापांनी विचारा कधी कर्ज काढायला शिकवलं नव्हतं आणि आपल्याला सगळ्या संस्था, सगळ्या बँका, सगळ्या कंपन्या हे कर्ज काढायला शिकवतात आणि आपण कर्ज काढतो आणि ती भरता येत नाही किंवा त्यातल्या बऱ्याच टक्केवाऱ्यांना भरता येत नाही आणि तिथं खरी आपली वाट लागते. तर मला असं वाटतं की आपण आपल्यापुरता विचार करूया, कर्ज जास्त नको काढूया, कर्ज भरण्याची ताकद ठेवूया आणि मग आपल्या लक्षात येतं की आत्महत्या होण्याचं मुख्य कारण काय असतं. तर आपण कोणाला तरी भुलून कर्ज काढतो आणि मग व्याजावर व्याज व्याजावर व्याज आणि त्यानंतर कोणी थांबत नाही तर तिथं सगळा आपला घोळ होतो. तर तो घोळ होऊ देता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला निवडणुकांचं असं आहे की आपण मत देण्याचा अधिकार आहे. मत दिल्यानंतर त्यांनी कसं वागावं ह्याच्याबद्दल आपल्याला काही मत नसतं. आमदार खासदार निवडून दिल्यानंतर त्यांनी ह्या पक्षात जावं का त्या पक्षात जावं हे काय तुम्हाला विचारायला येत नाही. आणि त्यानंतर पंचायत समितीसाठी असेल, जिल्हा परिषदेसाठी असेल, महाराष्ट्र राज्यासाठी असेल, त्यांनी किती कर्ज काढावं आणि किती व्याज आपल्या डोक्यावर बसवावं, बोकांडीवर बसवावं ह्याच्याबद्दलसुद्धा आपल्या हातात काही नाही. त्यामुळं मत आपलं देताना जरा मला असं एक प्रामाणिकपणे वाटतं की मत कोणाला देतं ह्या वेळेला तुम्ही नक्की विचार करा. तुमचा अनुभव तुम्ही लक्षात घ्या. आपण ज्याला मत दिलं त्यांनी नीट काम केलं आहे का, नसेल केलं तर परत त्याच माणसाला कशाला मतं देता, जरा नवीन माणसं निवडा. म्हणजे तुमचा अनुभव असेल तर. आता खाल्ली काय राजकारणाचा हायदोस पिरियड चालू आहे. इथं काय जर चुकीचं बोललं तर लय गोंधळ होतो आणि लय त्रास होतो. मला त्यात पडायचं नाही. पण मला असं म्हणायचं की आपला आपण विचार करायला काहीच हरकत नाही, बरोबर ना. आणि जर चांगले बरं आपण 70 वर्ष अनुभवच घेतो आहे ना, ह्याला निवडून दे त्याला निवडून दे. मग आता काय कुठल्या पक्षाचं पण राहिलं नाही ते पण आपण बघतोय. सगळे पक्ष मिळून एकत्र असतात हेही आपण म्हणजे विकासासाठीच आहेत सगळे. अरे हसताय काय तुम्ही म्हणजे तुम्हाला पटत नाही वाटतं. हे सगळे आपल्या विकासासाठीच काम करतायत हे परत परत सांगावं लागतंय. त्याचं तुम्हाला हसू येतं आहे ह्याचं मला पण हसू येतं. तर नाही ह्याच्यातली गंमत आपण विसरता कामा नये की आपल्या मताला अधिकार आहे. आपण मतदान करतो. दान हे सत्पात्री लागावं. तर दान आपण विकूयाला नको आणि आपल्याला कोणी विकत घ्यायला नको, कारण मग आपल्याला बोलण्याचा अधिकार काय राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता निवडणूक आलीच आहे जवळ. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं येतील. बायकांना साड्याचोळ्या येतील, गणपतीला उत्सवाला काहीतरी येईल, मग चांदीचा तांब्या येईल, लुगडं भारी येईल किंवा कोणाला तुम्हाला काय 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 पद्धतीने येईल. तर आपण विचार करायला पाहिजे की कोणाचं मन नका दुखू, घ्या तुम्ही ते.
मताच्या नावासाठी घेऊ नका, पण ते जर प्रेमानं कोणी दिलं त्यांचा रिस्पेक्ट करा, पण मत मात्र तुम्हाला पटलेल्या माणसालाच द्या, तुम्हाला पटलेल्या माणसाला, संस्थेला, पक्षाला त्यांनाच द्या. एवढं मात्र मत तुमचं स्वतःकडं राहू द्या. आणि मग काय झालं तर त्याचा पश्चाताप बाळगायला नको. सत्यशील बाबांच्याबद्दल मला आधी ऐकलं होतं, माहिती होतं. काय सत्य असणं एक चांगलं असतं, पण चांगलं शील असून सत्य असणं हे अजून चांगलं असतं. त्यांनी हा डोलार असा सांभाळला आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळे इकडे आलेला आहात. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि असा कारखाना, दुर्मिळ कारखाना, ज्याच्यामध्ये राजकारण जास्त नाही, पक्ष जास्त नाहीत, मारामाऱ्या जास्त नाहीत, हे ऐकून किती बरं वाटतं. आणि मला असं वाटतं की त्यांना शुद्ध बीजापोटी किती फराळी रसाळ गोमटी असं म्हटलं तसं त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा, त्यांचे चुलते, ह्या लोकांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं मला वाटतं त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. आणि इतके सगळे पक्ष एकत्र घेऊन अतिशय धडाडीनं, जोमानं, प्रेमानं, अतिशय नम्रपणे ते सगळं इकडं सांभाळतात. हे बघून असं वाटतं की त्यांना त्याचे हाव नाही सगळं पुढे पुढे करायचे, पण नेमकं कसं घडावं, नेमकं काम कसं व्हावं, मी सगळं बघितलं. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून त्यांचं नाव सत्यशील बाबा असं असावं. नाहीतर मी अजून एक डायलॉग सांगतो की तो पण यूट्यूबवरच्या ह्याच्यावरती आहे. विचारधारा, 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 काय विचारतोयस? अरे सत्याला धारा, आणि हीच विचारधारा. सत्याला नाही, सत्तेला. असं तर हे आजचं सगळं वातावरण चालू आहे. मी असं म्हटलं होतं की मला पुढारी नाही, मला काय मतं मागायची नाहीत. माझं एक स्वच्छ मत आहे की माणूस श्रीमंत असतो म्हणजे सकाळी उठला आणि चांगला श्वास घेतला की तो माणूस जिवंत आहे, श्रीमंत आहे. कितीही श्रीमंत असला सकाळी उठला श्वासच नाही घेता आला की त्याची सगळी श्रीमंती. धन्यवाद. कार्यक्रम तिथल्या तिथे समला 4 जण बोलवा लवकर आणि आवरा, आहे की नाही. म्हणजे श्वास घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि श्वास आणि अन्न कशापासून मिळतं तर झाडापासून मिळतं. तर म्हणून मी म्हणतो की झाडा एवढा सेलिब्रिटी अजून जन्माला यायचा आहे. त्यामुळं कोणी पुढारी असेल, कोणी ॲक्टर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी खेळाडू असेल, त्यांनी समजू नये की मी सेलिब्रिटी झालो. तू काय अजून सावली देत नाहीस, तू काय अजून फळं देत नाही, आणि तुझ्या सावलीला कोणी बसायला येत नाही. त्यामुळे कोणी स्वतःला लय मोठं समजू नये आणि झाडाला मोठं समजावं, कारण ते सावली देतं, ते फळं देतं आणि ते परत तुमच्या 7 पिढ्यांना पुढून उरतं. चिंच एक आंबा 100-150 वर्ष जर दरवर्षी 5,000 आंबे दिले तर त्याचा हिशोब काढा ना. त्यामुळं 7 पिढ्यांना जर तुम्ही आंबे खायला दिले आणि त्याला काय दिलं तुम्ही, फक्त तोडून टाकताय. तर शेतकऱ्यांना माझं तेवढंच, अगदी माझे वडील शेतकरी होते. माझ्या आयुष्यात त्यांनी ना उन्हाळ्यात घरी पाणी भरायचे आणि मग डोक्यावर पाणी घालून रानाला जांभळीला पाणी घालायचे, रानातल्या आंब्याला पाणी घालायचे आणि इतक्या प्रकारचे आंबे खाल्लेत. ते आंबे आता खायला मिळत नाहीत. तर आपण जंगलातली झाडं तोडली, आपण गायरानातली झाडं तोडली, आपण माळरानावरची झाडं तोडली, आपण शेताच्या बांधावरती पण झाडं ठेवली नाही. आणि आपण काय म्हणतो विकास विकास. एक झाड तुमच्या 7 पिढी 4 पिढ्यांना उरतं, तर कशाला उगाच ऊसासाठी, गव्हासाठी, ज्वारीसाठी ते आंब्याचं, चिंचेचं, कवठाचं, बेलाचं झाड तोडताय. तर तेवढं मात्र तोडू नका. पुढच्या पिढ्यांना काय शिल्लक राहील तर ते झाडच राहणार आहे, तो ऑक्सिजन राहणार आहे, ते फळ राहणार आहे. मला असं त्यानिमित्तानं मी त्या ओझरचा गणपती इथं आपला जर अष्टविनायकवरती आहे तर माझी एक विघ्नहर, तर ते कवडे आहेत अध्यक्ष आले नाहीत का मला माहिती नाही. त्यांचं कालच काहीतरी हिशोबासाठी बसलेत. सारखं देवाच्या लोकांना हिशोबासाठीच बसावं लागतंय. आता ते हिशोबाच्या मिटिंगला बसलेत. काय एवढं देवस्थानं चालतं. तर माझं एवढं म्हणणं आहे की मी परवा अजितदादा पवार साहेबांसाठी त्यांना पण बोललो आणि एक मिटिंग आमची देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला होणार आहे. की माझं असं म्हणणं आहे, त्याच्या आधी मिटिंगमध्ये मी असा मुद्दा मांडतोय की जे जे शासनाची आणि सगळी आपली देवस्थानं आहेत तिथं जे लोक अभिषेक करतात त्यांनी अभिषेक पूजा करताना एका देशी रोपाचा पूजा करायची. त्या अभिषेकाबरोबर ओम स्वाहा, ओम स्वाहा, एक अर्धा तास जे काय चालतं ते सगळं चालू द्यावं, पण त्याच्यामध्ये त्या झाडाची, रोपाची पूजा करावी आणि त्या देवाचा आशीर्वाद म्हणून ते रोप जिथं जागा मिळेल तिथं लावावं आणि ते वाढवावं. तर अशी योजना जर महाराष्ट्रात सुरू झाली तर नकळत आपल्याला, कारण त्या बेलाला 100-200 वर्षे फळं येणार आहेत ना.
ती औषधी असणार आहे ना. ती काय तोडून फक्त श्रावणामध्ये ट्रकनं पाला तोडायचा आणि देवाला व्हायचा आणि लगेच कचऱ्यात टाकायचा आणि नदीत टाकायचा, म्हणजे झाडाची वाट लावायची, नदीची वाट लावायची आणि सगळा कचऱ्याचा गोंधळ करायचा. त्यापेक्षा ते झाड आपण वाढवूया. तर मी असं म्हणतो की ती मीटिंग करणार आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण जर ओझरच्या तुम्ही इथले सगळे मान्यवर सगळे ओझरचे आहेत तर त्यांनी असं मनात आणावं अशी माझी इच्छा आहे, नम्र विनंती आहे की ओझरच्या गणपतीला दररोज जेवढे अभिषेक होतात त्या अभिषेकांना जेव्हा कधी अभिषेक होईल त्याच्या अभिषेकाला नाहीतरी 5,000 ते 500 रुपये घेता त्याच्यामध्ये एक रोप द्यायचं. ते रोप तुमच्या देवस्थानच्या वतीनं देता नाही आलं तर सह्याद्री देवराच्या वतीनं आम्ही देऊ, ते तुम्हाला आम्ही पुरवू तिथं रोप. त्याचा एक कलश करू, त्याच्यामध्ये जांभूळ असेल, बेल असेल, आंबा असेल, जी आपल्याला उपयोगाची आहेत, जी आयुर्वेदिक झाडं आहेत त्याची रोपं आम्ही पुरवू आणि ज्यांचा अभिषेक होईल त्यांना तिथं द्यायचं आणि त्या पुजाऱ्यांनी देवाच्या पायाला लावायचं आणि त्यांना सांगायचं की हा देवाचा प्रसाद आहे, हा तुम्ही वाढवा. आणि हे जर वाढलं झाड तर देव तुम्हाला प्रसन्न झाला असं समजा, कारण नक्कीच त्याची फळं तुमच्या 7 पिढ्यांना मिळणार आहेत. तर तेवढा एक मला मान्यवरांनी ही योजना राबवावी अशी इच्छा आहे. आणि अजून काय उपदेश करायचं काय? तुम्हाला काय प्रश्न विचार असले तर विचारा, मला काय सांगायचं नाही. मला वाटतं की आम्ही सह्याद्री देवराईतर्फे महाराष्ट्रात 40 ठिकाणी सरकारच्या जागेवरती झाडं लावतो आहे. कुठेही वैयक्तिक झाडं लावत नाही. शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या इथंच झाडं लावतो आहे, ती पण देशी झाडं लावतो आहे. आपण फार कळकळीने सांगतो आहे की आपली देशी झाडं, ह्यातला प्रत्येक 60 वर्षाचा माणूस सांगेल तुम्हाला की देशी झाडं महत्त्वाची काय आहेत. हे नंतर आपण गुलमोहर आणि शिसू असेल किंवा ऑस्ट्रेलियन सुबाबा असेल, सुबाबळ असेल, ज्याने आपली जमीनच खराब करण्यात चालले. म्हणजे आक्रमण करण्यासाठी बाहेरच्या देशातनं कोणी यायला नको, आपणच आपल्या जमिनीत ह्याचं बी टाकवायचं आणि आपली जमीन फार वाट लावून टाकायची. तर ती झाडं आपण बाजूला ठेवूया. त्याची खूप नावं आहेत, मला त्याच्यात पडायचं नाही, मला नाव घ्यायला इच्छा नाही आहे त्यांची. पण आपल्या देशीच जांभूळ असेल, हिरडा भेरडा आवळा, म्हणजे आपण काय म्हणतो की 300 जांभळं तुम्ही प्रत्येक गाव वगैरे आहात, तुम्ही गावात 300 चिंचा लावा. दर एक चिंच तुम्हाला दरवर्षी 10 ते 15,000, 10 वर्षानंतर 15 ते 20,000, म्हणजे हिशोब काढा. 300 चिंचा म्हणजे 30 लाख वर्षाला तुम्हाला मिळणार. 300 आवळा लावला तरी 15 लाख तुम्हाला वर्षाला मिळणार. 400 आंबा लावला, पण ते सगळं काय आहे ना वैयक्तिक नका लावू. उगाच वाटतं की माझी 500 एकर जमीन आहे. तू जगणारच का 500 एकर 500 वर्ष? तू जाणार ना अवघ असाच काही प्रॉपर्टी न घेता, असं मला म्हणायचं आहे. तर ती प्रॉपर्टी न घेता जाणार तर आपण सगळ्यांच्या ठिकाणी लावूया, सामुदायिक लावूया, सगळ्यांनी खा म्हणूया. चला, चोरी केली तरी आवळ्याची करा, चोरी केली तरी लिंबाची करा, ती खा तुम्ही, असं मी म्हणतो आहे. काय माझा सारखा हिशोब करायचा आणि वाढवायचा आहे, किती वाढवणार आहे? कारण शेवटी आपल्याला बरोबर येत नाही. म्हणून म्हणतो की गावानं ठरलं पाहिजे की 300 आंबा, 300 चिंच, 300 जांभूळ किंवा 500 जांभूळ गावाच्या कपॅसिटीप्रमाणे ते लावलं आणि वाढवलं तर त्याचा गावाला नक्कीच फायदा आहे. बाकी काय नसलं तरी ह्या गोष्टी आपण सगळ्यांसाठी असतात. माणूस झाडासाठी कधीच काय करत नाही. माणूस नसला तरी झाडाला काहीच फरक पडत नाही, पण झाड नसलं तर माणूस जगेल का? ऑक्सिजन नसेल तर आपण जगू का? अन्न नसेल तर आपण जगू का? त्यामुळे मला वाटतं असं वाटतं आहे या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि एवढे मोठे शेतकरी बांधव तुम्ही सगळे समोर आलात, मला खूप आनंद वाटला की आमची जमीन धरणात गेली, ती मिळता आम्हाला 35 वर्षे लागली. म्हणजे आपलं सरकार किती चांगलं आहे बघा. मी काही नावं ठेवत नाही त्याला, पण 35 वर्षे लागली ही फॅक्ट आहे. अजून आमच्या 50% गावातल्या लोकांना जमिनीच मिळाल्या नाहीत. तर ते काय घोळ आहेत. बरं, हे जे काही सरकारमध्ये ते आपले भाऊबंदच आहेत ना. म्हणजे माझ्या बरोबर कॉलेजला शिकणारच तिकडे महसूल खात्यात काम करतो. तो सांगतो नाही रे एवढं तर द्यावंच लागतं यार, नाही रे तेवढं तर द्यावंच लागतं यार. आता ह्या गोष्टी झेलतच आपल्याला पुढे जावं लागतं का नाही? बरं, त्यांच्या हातात फार मुठभरच असतं, ठरतं तर फार वरणच ठरतं ना. तर त्या झंझटात आपण पडलो तर आपलं कायच होता येणार नाही. पण आपण झाडं लावू शकतो, आपण सगळ्यांसाठी काम करू शकतो, आपण आनंदानं जगू शकतो. आनंदानं जगा लोकांनी एवढं सांगू शकतो. कारण बरोबर काही घेऊन जायचं नाही, कशाला लोकांना त्रास जा. जन्माला आलोच आहे तर जाता जाता थोडा आनंदच देऊन जाऊया ना लोकांना. कशाला उगाच त्रास द्या, कशाला उगाच कोणाला बुडवा. एवढं साधं जगूया, एवढं मी म्हणतो. मला वाटतं प्रत्येक शेतकरी तसंच जगतो. माझा त्याच्यावर विश्वास आहे की आमच्या गावातली माणसं, न मिळालेली माणसं, त्यांचं लोनमध्ये काही गेलं चांगलं तरी ती लोक आनंदात राहतात. आपण त्यांचा रिस्पेक्ट करूया असं मला वाटतं.
अजून कोणाला काय विचार असलं तर विचारा, नाहीतर मला इकडे बोलवलं. सत्यशील बाबा, मी फार धन्यवाद देतो तुम्हाला. मला एवढं कळलं की मी एवढं चेक करेन नक्की की ओझरच्या ह्या तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या गावात 500,000 फळांची झाडं लागली तर मला तिकडं त्या वाढदिवसासाठी यायला आवडेल. ओझरच्या गणपतीला त्यानिमित्तानं जर ही बेलाची झाडं, 1 वर्ष फक्त बेलाची झाडं जे अभिषेक करतात त्यांना दिली तर जुन्नर तालुक्यात किती बेलाची झाडं लागतील. आज बेल बघायला मिळत नाही, आज बेलाची फळं बघायला मिळत नाहीत. काय मोठं दिव्य रॉकेट सायन्स नाही ना. त्यामुळं मला असं वाटतं की ही योजना तिकडे सुरू करावी. काय सर्व व्हिटॅमिन मिळतील अशी झाडं सांगा. हां, आता ह्यांना विटॅमिन म्हणायचं आहे. सर्व प्रकारची देशी झाडं ही विटॅमिन देणारीच आहेत. म्हणजे आपल्या नकळत आपण त्या सीझनमध्ये ती फळं आपल्याकडे येतात. आपल्या देशा एवढा श्रीमंत देश नाही. 150 वर्ष इंग्रजांनी लुटला आणि 70 वर्ष आपल्या देशातल्या लोकांनी लुटला तरी देश आपला खंबीरपणे उभा आहेच. परत फट्ट्या वाढतोच आहे. त्यामुळे आपल्याला काय घाबरायचं कारण आहे. आपण मुळात श्रीमंत आहोत. तुम्हाला किती घ्यायचं तेवढा घ्या, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. एक दिवस तुम्हाला लाज वाटेल फसवायची, पण आम्हाला फसायची लाज वाटणार नाही. आम्ही तुम्हाला पुरवून उरू. धन्यवाद मंडळी. हे होते आजच्या शेतकरी